नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काँग्रेसचे एक जुने जाणते नेते, मी आता सध्या ते काँग्रेसमध्ये नाही आहेत, पण ज्यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहून एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केलं, असे गुलाम नबी आझाद यांनी 2022मध्ये एक मुलाखत दिली होती. आणि त्या वाहिनीला मुलाखत देताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तो म्हणजे जयराम रमेश यांच्या संदर्भातला. जयराम रमेश हे आता सध्या आपण पाहतोय की प्रवक्ते म्हणून काम करतायत. विशेषतः राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटचे असे काँग्रेस नेते ते म्हणवले जातात. एक प्रकारे राहुल गांधी जे काय बोलत आहेत ते कदाचित जयराम रमेश यांचीच भाषा असावी, अशा पद्धतीने जयराम रमेश हे बोलत असतात, सांगत असतात. आणि तीच भूमिका राहुल गांधी यांचीसुद्धा असते, हे बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. तर त्या जयराम रमेश यांच्या संदर्भात प्रश्न गुलाम नबी आझाद यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं, तर जयराम रमेश हे नेमके कोण आहेत, काय नेमका त्यांचा बायोडेटा आहे हे आम्हालाच माहिती नाही. हे जयराम रमेश हे कुठल्या युवक काँग्रेसमध्ये नव्हते, कधी ते NSUIमध्ये नव्हते, ते म्हणजे विद्यार्थी संघटनेमध्ये कधी आले नाहीत, तिथून आलेले नाही आहेत, कुठल्याही जिल्हा स्तरावरती कधी नव्हते, कुठल्या ब्लॉक कमिटीमध्ये नव्हते, कुठल्याच समित्यांमध्ये ते नव्हते, पण थेट ते एकदम आले, एकदम ते खासदार पण झाले, एकदम ते कॅबिनेट मंत्रीसुद्धा झाले. आणि आता ते प्रवक्ते म्हणून वेगवेगळे ट्विट करत असतात. आणि प्रामुख्याने कशावर ट्विट करतात, तर त्यावेळेला सरकारमध्ये असताना त्या विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये ट्विट करायचे किंवा त्या संदर्भात काहीतरी नरेटिव्ह तयार करायचे. आता ते विरोधी पक्षात आहेत तेव्हा सरकार विरोधात काहीतरी नरेटिव्ह तयार करत असतात. असं कोण म्हणाले, तर गुलाम नबी आझाद. आता याच्यापेक्षा वेगळा पुरावा कोणीच देऊ शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीतल्या कोणीतरी जयराम रमेश यांच्या विरोधात बोलणं आणि स्वतः गुलाम नबी आझाद यांनी बोलणं, याच्यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे हे विधान जयराम रमेश यांच्या संदर्भामध्ये गुलाम नबी आझाद यांनी केलं. आता ते विधान जे आहे त्यानुसारच जयराम रमेश जे ते वागतायत हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे जो काही इंटरव्ह्यू होता तो 2022चा होता, आता 2025 आहे, पण जयराम रमेश यांची भूमिका हीच राहिलेली की वारंवार अशा पद्धतीचे ट्विट करायचे आणि नंतर मग तोंडघशी पडायचं. आपल्या पोतडीतून अशा पद्धतीचे वेगवेगळे ट्विट काढायचे, वेगवेगळे विषय काढायचे, मोदी सरकारला कसं टार्गेट करता येईल हे पाहायचं आणि त्या पद्धतीने ट्विट करायचं, त्या पद्धतीने काहीतरी वक्तव्य करायचं आणि नंतर त्याचं काहीतरी वेगळंच अर्थ निघतो, वेगळंच त्यातून सत्य बाहेर येतं, हे पाहायला मिळतं. त्यामुळे आत्ता ही जी काही गेल्या काही दिवसातली म्हणा काही वर्षातली त्यांची ट्विट पाहिली तर तोच अनुभव आपल्याला येताना दिसून येतो. आता सध्या ताजं विधान म्हणजे पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत, म्हणजे अर्थात आता त्यांना फील्ड मार्शल असं म्हटलं जाते, खरं तर ते फील्ड मार्शल आहेत, सगळ्या बाबतीत फेल ठरलेली. पण त्या फील्ड मार्शलना अमेरिकेने आपल्या 250व्या आर्मीच्या वर्धापन दिनानिमित्त आमंत्रित केलेलं आहे, अशी बातमी आम्हाला कळली. असं कोण म्हणतायत, तर जयराम रमेश म्हणतायत. आता ही बातमी त्यांना कोणी दिलेली होती, कुठून कळली हे माहिती नाही, पण त्यांनी त्या कळलेल्या बातमी म्हणजे हवेतून प्राप्त झालेली जी काही माहिती होती त्यांना त्या आधारावर ट्विट केलं, एक्सवर पोस्ट केली की मुनीर यांना तिकडे अमेरिकेने बोलवलेलं आहे आणि भारत काय करतोय, म्हणजे भारताविरुद्ध जे पाकिस्तान सातत्याने काही दहशतवादी कारवाई करते आणि त्याला भारताने चोख उत्तर दिलं आत्ता ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने, तर तिकडे मात्र या मुनीर यांना आमंत्रित केलेलं आहे असं रमेश म्हणाले 2-3 दिवसापूर्वी. आणि प्रत्यक्षामध्ये 14 जूनला जो काही तिकडे आर्मी डेचा जो काही सोहळा झाला ट्रम्प यांच्या उपस्थितीमध्ये, तिकडे मात्र मुनीर नव्हते आणि स्वतः अमेरिकेने किंवा अमेरिकेच्या जे काही सरकार आहे त्यांनी हे स्पष्ट केलं की अशा पद्धतीने आम्ही कोणत्याही देशाच्या लष्कर प्रमुखांना किंवा कोणालाही तिथे आमंत्रित केलेलं नाहीये, हा फक्त त्यांचा सोहळा आहे. आणि तिथे मुनीर कुठेच दिसले नाही. मग आता नेमका प्रश्न निर्माण होतो की हे जे काही दावा करतायत जयराम रमेश, याला काय अर्थ आहे. मी ते अशा पद्धतीने दावा करतात, पहिल्यांदाच अशी काहीतरी घोषणा करायची आणि एक नरेटिव्ह तयार करायचं, मे सगळे लोक मोदी सरकारच्या विरोधात बोलायला लागतील
आणि परत तोंडघशी पडल्यानंतर गप्प बसायचं आणि नवीन काय ते नरेटिव्ह शोधायचं. G7 राष्ट्र जे आहेत त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदींना आमंत्रित केलेलं नाही. अपमान झाला भारताचा, अशा पद्धतीचं एक्सवर पोस्ट यात जयराम रमेश यांनी केली की G7 राष्ट्रांमध्ये काय राहिले, मोदी जे जे म्हटलं जातं विश्वगुरू आहेत वगैरे, तर कुठे आहे, त्यांना आमंत्रितच केलेलं नाही. प्रत्यक्षामध्ये कॅनडाने नंतर नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केल्याची जाहीर घोषणा केली. हे काय एक्सवर पोस्ट वगैरे केली नाही. त्यांचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी जाहीररित्या लोकांसमोर येत हे सांगितलं की आम्ही नरेंद्र मोदींना आमंत्रित केलेलं आहे, भारताची भूमिका महत्त्वाची आहे. अर्थात अशी बातमी आली की कॅनडाचा खरं तर त्याला विरोध होता, मोदींना बोलवायचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण बाकीचे जे 6 देश आहेत त्यांनी दबाव आणला की मोदी इथं पाहिजेतच, तिथे भारतात तिथे असला पाहिजे. अर्थात भारत हा पाहुणा देश असणार आहे, पण तो पाहिजेच. कारण सुरक्षेच्या संदर्भात जर आपण चर्चा करणार आहोत तर अशा वेळेला भारताची भूमिका काय आहे हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी मोदींना आमंत्रित केलंच पाहिजे. आणि मग कॅनडाला काही करून ते आमंत्रण द्यावं लागलं. मग जयराम रमेश यांचं काय झालं, त्यांच्या भूमिकेचं काय झालं, तर काहीच नाही. मग नंतर अशा पद्धतीने विधानं केली जातात की बघा आता वाट बघत होते इतके दिवस, शेवटी आलं एकदाचं निमंत्रण. मी इतक्या पद्धतीचे कुत्सित अशी एक तर ट्विट करायची, त्याच्यावर काय ते सगळं असत्य असल्याचं समोर आलं की गप्प बसायचं किंवा परत त्याला काहीतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करायचा. हेच सध्या काँग्रेसचं धोरण आहे आणि त्यात जयराम रमेश हे त्यांचे अग्रणी आहेत. मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरू झालं त्यावेळेला जो दणका आपण पाकिस्तानला दिला त्याच्यात हे समोर आलं की तुर्कीने ड्रोन्स जे आहेत ते पाकिस्तानला पुरवले होते. आणि तेव्हा मग सगळीकडे देशभरात एक मोहीम सुरू झाली किंवा लोकांमध्ये सोशल मीडियात चर्चा सुरू झाली की तुर्कीवर बहिष्कार घाला, तुर्कीला जाऊ नका, त्यांची जी काही उत्पादनं आहेत त्याच्यावर बहिष्कार घाला. तिकडच्या एका कंपनीवर सुद्धा आपण बंदी आणली होती जी सगळं विमानतळांचं सगळं देखभालीचं काम पाहत होती. आणि त्यावेळेला मग त्याच संदर्भामध्ये रमेश यांना पत्रकारांच्या एक पत्रकार परिषदेत ते उपस्थित असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुर्कीबद्दल बोला, तुर्कीवर जो काही आपण बहिष्कार घालतोय सगळेजण किंवा तशा पद्धतीचा एक आवाज उठवला जातोय देशभरात, त्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं. तर तेव्हा त्यांनी लगेच आपला माईक जो आहे तो बाजूला जे प्रवक्ते होते पवन खेडा यांच्याकडे सरकवला, पवन खेडाने त्यांच्याकडे सरकवला. हे काही सेकंद सुरू राहिलं. प्रत्यक्षात या भूमिकेबद्दल ते काय बोललेच नाहीत. मी तुर्कीबद्दल का बोलू नये, जर आपल्या भारतातल्या लोकांचा विरोध आहे तुर्कीला आणि लोकांचा एक संताप आहे तर याबद्दल काँग्रेसने जरूर बोललं पाहिजे होतं. पण जयराम रमेश त्यावर काहीच बोलले नाहीत. अशाच पद्धतीने अनेक भूमिकांमध्ये ते वावरत राहिलेले आहेत. मग सर्जिकल स्ट्राईक कधी केले, तर आम्ही सुद्धा सर्जिकल स्ट्राईक केले होते, फक्त ते जाहीर केले नाहीत. अशा पद्धतीची भूमिका सुद्धा काँग्रेसने घेतली. हे काँग्रेसचे नेते जे आहेत यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीची विधान येतात की ती काँग्रेसला फायदेशीर आहेत की काँग्रेसला बुडवणारी आहेत, असा विचार मनामध्ये येतो. वडेट्टीवार यांनी नाही का मागच्या वेळेला म्हटलं होतं की पहलगाम इथे जो हल्ला झाला तो दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारलं. तर वडेट्टीवार म्हणाले होते त्यांना कुठे दहशतवाद्यांना एवढा वेळ असतो धर्म विचारायला. हे दहशतवाद्यांना काय कशाला वेळ असतो हे वडेट्टीवारांना माहिती आहे, अशा पद्धतीनेच वडेट्टीवार बोलत होते. नाना पटोले तर म्हणाले हा ऑपरेशन सिंदूर म्हणजे एक व्हिडिओ गेम वगैरे आहे, अशी त्यांनी उपमा दिली. आता या ज्या काही भूमिका आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या, या भूमिका पाहिल्यानंतर या काँग्रेसला लाभदायक म्हणून ते भूमिका व्यक्त करतायत की काँग्रेसला आणखी खड्ड्यात घालण्यासाठी भूमिका व्यक्त करतायत, असा प्रश्न मनात येतो. तर जयराम रमेश यांची भूमिका ही अगदी जी गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच आहे. ही व्यक्ती कशातच नव्हती, कोणत्याच पदावर नव्हती, कुठूनही ती खस्ता खात किंवा मेहनत घेत वरपर्यंत आलेली आहे, खासदारकी मिळवलेली आहे, मंत्रीपद मिळवलेलं आहे. या पद्धतीने गुलाम नबी आझाद यांनी अनेक वर्ष काम केलं आणि पुढे ते मंत्री झाले, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. तसं काय रमेश यांचं नाही. पण आज ते येऊन तेच काँग्रेसची भूमिका व्यक्त करतायत, ते जे बोलतायत तेच राहुल गांधी बोलतायत.
राहुल गांधी बोलत असताना मध्येच हळूच कानात जयराम रमेश यांना काहीतरी मार्गदर्शन करताना आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतात. आणि त्यावरनं एक असंच जुनं गाणं जे आहे ते आठवलं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट, आणि त्याच्यामध्ये सचिन पिळगावकर यांची एक भूमिका आहे, प्रमुख भूमिका. अर्थात ते एका घरामधल्या एका गड्याची भूमिका करत असतात. वेगवेगळं सामान घेऊन येणं, वेगवेगळ्या लोकांची कामं करणं, त्यांचे निरोप तिकडे पोचवणं, हे सगळी कामं करत असतात. तर त्याच्यात ते गाणं आहे, आला जयराम आला. आणि त्याच्यात त्या पिशव्यांमध्ये सगळ्यांची वेगवेगळे भाज्या असतील, फळं असतील, काय वस्तू आणायला सांगितल्या आहेत, ते सगळा घेऊन, सगळा माल मसाला घेऊन तो जयराम आपला नाचत बागडत येत असतो. तसे ते जयराम रमेश आपल्या पोतडीतून नवीन नवीन माहिती काढतात, लोकांसमोर ठेवतात आणि त्यातून लोकांचं मनोरंजन करतात आणि काहीच नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.